हाय फ्रेंड्स, मी प्रभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला रिफल स्लीव डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. आता हे आपण 2 स्लीव एकाच वेळेस कट करणार आहोत. त्यासाठी मी 4 फोल्ड कापड घेतलेला आहे. त्याची लांबी 15 इंच आहे आणि रुंदीला 8-9 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. आता आपल्याला रुंदीला फक्त 7 इंचच कापड हवं असतं. आता या साईडला मी 7 इंचावर पॉईंट दिला आणि या साईडला मी 4.5 इंचावर पॉईंट दिलेला आहे. फोल्ड बाजू आपल्याकडे आहे, ओपन बाजू समोर ठेवायची. या पद्धतीने अंतरून व्यवस्थित असे थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा. 4.5चा आणि 7चा पॉईंट मिळून घ्यायचा आहे. आता आपले या साईडला 15 इंच होतं, तिथं आपण 14.5 इंच घेणार आहोत आणि ती सरळ रेष ओढून घ्यायची. आता त्या स्लीवची आपल्याला कटिंग करायची आहे. खूप सोपी स्लीव आहे. आता हे कट करणं झाल्यानंतर आपल्याला एक स्लीव शिवून घ्यायची आहे. ह्या 2 स्लीव आपल्या तयार कटिंग झालेल्या आहेत. आता या साईडला ज्या बाजूला आपण 7 इंच उंचीचं कापड घेतलं होतं त्या बाजूला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आता ही मी लेस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता. ही लेस कापडावर ठेवून हळू अशी लावायची. सुईमध्ये खडे येणार नाही याची काळजी घ्यायची. उरलेली लेस कट करून ही पूर्ण आपली लेस लावून झालेली आहे. आता लेसच्या बाजूने आपल्याला छोट्या छोट्या प्लेट घ्यायच्या आहेत. आता प्लेटचं डायरेक्शन हे आपल्या वरच्या बाजूला राहणार आहे. किमान 1 किंवा अर्धा इंचाची अशी प्लेट घ्यायची आहे आपल्याला. या साईडने प्लेट मारून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने प्लेट घ्यायची आहे. दोन्ही साईडने प्लेट मारणं झाल्यानंतर आपल्याला स्लीवचं सेंटर काढायचं आहे. आता ही मी तयार स्लीव करून घेतलेली आहे. नॉर्मली आपल्या 3 किंवा 4 इंच उंचीची असेल. आता इथून आपल्याला सेंटरपासून 3 इंच आणि या साईडने 3 इंच असं माप टाकून घ्यायचं आहे. आता आपल्या स्लीवचं सेंटर बाहीच्या सेंटरवर ठेवून एक टाच पिन लावून घ्यायची.
आणि आपण 3-3 इंचाचा जे मार्किंग केली होती तिथून पुढे 3 इंचापर्यंत बाही जाईल या आकारात आपल्याला ती पूर्ण स्लीव लावून घ्यायची आहे। आता या साईडने 3 इंचाच्या पुढे 3 इंच अशी बाही लावलेली आहे। ही पूर्ण स्लीव आपली अशी तयार होते। आता ही आपल्याला ब्लाऊजला लावून बघायची आहे। खूप छान अशी स्लीव दिसते। आता हा समोरचा भाग आहे, मी खून करून घेतलेली आहे, तुम्ही पण खून करून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल। आता हे ब्लाऊज आहे। आता हे समोरचा भाग शोल्डरवर सेंटर ठेवून स्लीव व्यवस्थित शिवून घ्यायची आहे। साईड फिटिंग करून घ्यायची आहे। आता स्लीवचं माप आपल्या किती आहे, 5.5 इंच दंडघेर आहे। छातीचं माप हे आपलं 8.5 इंच आहे आणि कंबर ही आपली 7.5 इंचाची आहे। हे माप टाकून आपल्याला पूर्ण सरळ फिटिंग करून घ्यायची आहे। ही स्लीव खूप सुंदर अशी दिसते, तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ अपलोड होतील। माझा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद।